देखा कसा दिसत मका डोंगर. भाऊ माझे आहे ना कंबर दुखत आहे आणि माझा तुका कोडा पडला. भाऊ चाकट आली आणि तरी चालू राहिलो आम्ही. नमस्कार मित्र, तर आम्ही आज चालू मांगी तुंगी मालेगावचे रोड त्या आम्हाला माहिती नाही. पहिल्यांदा चालू मांगी तुंगी रस्ता तीनदा चुकतो. आता जातो बरं मोर यायला अजून. तर मित्र आम्ही मालेगाव मध्ये आलो. आता पब्लिक मोबाईल घ्या, तुम्हाला रस्ता नाही माहिती. माझा चला पाहिजे ना का आम्ही मित्र घडी जातो रस्ता चुकून. आम्हाला रस्ताच गवस्त नाही. मग आम्ही पहिल्यांदाच चाललो ना रे, त्याच्या गुचपाटा होऊन जात. तीनदा जोडीदार सांगता माझे मागा चला, मा सांगतो माझे मागा चला तुम्हाला दाखीच म्हणून. हे त्याच्यावर ते त्याच्यावर. आम्ही एक मेरावर राहिलो, तू एक मेरावलं चढत. अरे म्हणून बसा कोणीतरी चला मोर, कोणी काही एक नाही दाखवित रस्ता म्हणून चला म्हणून. मग जाऊ, चुकलं तर चुकलो. आता तर निघालोच म्हणून मांगीतून गेलं. तर फायनल मित्र पोचलो आम्ही मांगी तुंगीची वाटा ना. आता इकडे बारीक वाटा आहे मांगी तुंगी. इकडे डोंगर दिकून घ्या मांगी तुंगीचा. त्याच्यावर आलाय धुकाटन पडत वाटा नाही पाणी. आणि पाण्यातूनच चाललो आम्ही चालू पूर्ण बोललं. भारी नजारा आहे. पण इकडं घराबिरा मस्त बांधलेला लोकांनी. इकडं आदिवासी समाज ज्यादा आहे. पण भिलवाडी म्हणून गाव आहे पायथ्याला, ते वाडीची जवळ चाललो आम्ही आता. हे शेवटचं गाव आहे मित्र. काय सांगता भिलवाडी येट. मग येट खाय प्या सामान आहे. येटून खाय प्यायला काही लागलात घेऊन जायचं डोंगरावर. आणि मग ते खायला मग तुम्हाला भुका लागल्या हो. आम्ही घेतला फरसांचं पुढं आणि जातो मग मोर. देखा मित्र मांगी तुंगी जाल. मग इथून आम्ही गावातून निघलो. मस्त रोड आहे, डांबरी रोडच आहे डायरेक्ट मांगी तुंगी डोंगरात पायथ्या लोक. देखा मग या असा रोड आहे डांबरी, भारी रोड आहे. डोंगरात लोक आहे पायथ्या लोक. त्या लोक डोंगरातून येतात फाट्या घेऊन आणि त्या जायला मांगी तुंगी ते येतात वापस. मग इथं मांगी तुंगीचा गेट आहे. एक रस्ता इकडे जातो, पण आपल्याला इकडे जायचं आहे उजव्या साईडला. मग उजव्या साईडला जायचं आहे. इथं मोर चेकपोस्ट आहे. इथं 20 रुपये तिकीट काढायला लागत. आम्ही घेतला काढून. ते गाड्या पार्किंग लावली आम्ही आता. ते काय येत एक आहे आणि येत आमची शाईन. गाडी पार्किंग लावून आता वर जायचं आहे. इकडं या ढवळा दिसत्या त्या पायऱ्या, तेवढ्या पायऱ्या चढून वर जायचा. भयान असा मोठा डोंगर डायरेक्ट. चढताना आता हाऊस व्हायची आमची. काय रे चढताना हाऊस व्हायची चांगली आहे. खतरनाक हाऊस होणार आहे गाईस आमची. चालेल ही दबी भारी. पाय लय खराब झाली का आमची बी झाली. गाडीवर लय चिखल आहे ना, रस्त्याला पुरा चिखल झाला. फायनल मित्र भूटानला गेला. राम राम भूटानला म्हणून थांबा तुम्ही. आता आम्ही इथून वरून डोंगरातून निंडून येत चपलालो सगळ्यांच्या काढून राहत्या. आम्ही ठेवल्या काढून आणि इथून याच इथून पायरी मार्ग चालू होतो. ते पायरी मार्गानं पाणी राहतं ना, पाण्याच्या ना कारण चपला बुटा सटकत्या म्हणून नाही वर नेऊन देता. इथून वर जायला राहतं. इथून सुरू झाल्या आपल्या पायऱ्या. आता आमची खरी मेहनत आहे. आता झाल्या सुरू मी इथून पायऱ्या.
भयाना अशा पायऱ्यावर आणि पायऱ्यावर जायचं अजून होत्या डवळा दिसा तर ते पायऱ्याचा मनमधी काय होते दुकाटा जाकेला तिकडे पायऱ्याचा सारी डोंगरा ना पायऱ्या मरणाच्या पायऱ्या फार तेवढ्या पायऱ्या चढत जायचंय वर तिकडे खालून आता आलो हळदीवर आलो पण फार दम लागत टेकलू पार हाऊस झाली रे हालू रे चाल आमचं जुट टाकून गेलं ना येडूची ताला चालत मागाच राहून जातो येते का नेट माकडा आम पर्सनचं पुढं आणलं होतं खालून खायला ते घेतलं माकडाने आमच्याकडून हिसकून आणि मस्त खाता गडी फोडून मारा म्हणतो मी मज्जा मग तुम्ही कवा मज्जा मारायची म्हणून माकडांना म्हणू गडी पार बांधाय करता आवडे खाल्लो ना आता मी आलो आवडे वर देखा खाली कसा भारी नजारा दिसतो भयान दगडा रचून भीता बांधलेला काय काय ठिकाणी ते दगडा पार रचेलू जात आणि हे तर लईच मोकारा वांद्रा लाल तोंडी वांद्रा आहे खायला आणि पार बोच कडून हिसकडून घेता आणि मोकार येड्यात काढता ना भाऊ त्यांना ना दिला का याच पाणी चालू राहतं म्हणून चपला बुटा खालीच काढायला लावता मित्र आवडी वर जनरेटर आणलाय कस काय आणला बघा ना रिकामा चालता येईना आणि जनरेटर आणलाय द्यायला कस काय लोकांना आणला भाऊ भयान फायनल मित्र तेवढ्या पायऱ्या चढून आता वर आलो आम्ही आणि आता चाललो होते अंगठ्यासारखं डोंगराक देखा ना लोखंडा कस काय आणली बाबा आवडा भयान लोखंडा आणला ना एक वेळेस खालचा नजारा देखा भयान ढग खाली दिसता ना आम्ही ढगाशी वर भयान जबरदस्त फिलिंग येऊ राहिली आणि आता देखा जवळ आलो आम्ही अंगठ्याची भयान नजारा आहे उंच आहे खाली देखला डायरेक्ट भोवळी येऊ राहिली भयान चक्कर यासारखं परीन भयानक आहे लय उंच आहे हर हर महादेव वाचव रे देवा पाहिलं हो लय खतरनाक आहे बाबा हे अरे बाप अरे भयान फायनली मित्र पोहोचलो आम्ही मांगी तुंगी डरावना सीन है इधर भयान देखो उंच आहे अरे भयान अरे भयान ना भो अरे लयच खतरकडा आहे पुरा या टेकडाला गोलगार का मारत आहे तो अरे बाप हा हा त्या मोठा आहे तिकडला खरीच मांगी तुंगी तो तुंगी भयान आता ते सांगतात टेकडाला घर का मारायचं चालू आहे लय मोठा टिकुड आहे अरे भयान हे देखा ना पहाडी हे देखा बुद्धांच्या मूर्त्या
लय दुखाट आला ना. याच्या मूर्त्या मित्र खडकाल देवांच्या. ढगात गेल्यासारखी फिलिंग वाटून ढगात एकच वाटरला पाठ ढगात आलो काय रे. पाण्यास टाका टाका पाणी प्यालं. कसं जायचं. हा इकडून लई जवळ दिसून द्या. लय उंच या. हा शेंडी धरून काय फिलिंग तर आता ढगात बहुत जोराचं पाणी चाल झालं. आता आम्ही अक्कवल्ला होऊन गेलो तरी पण घाम निघून राहिलाय कारण या पायऱ्या कमी नाही. मित्र 4,500 पायऱ्या आठवड्या पुन्हा उतरून खाली जायचंय. कमी नाही आणि पाणी आता मारणं चालू झालंय. झाला आता खाली मस्त वाटलं. मागेतून गेले या तुम्ही का मागेतून द्या खायला. आम्ही चालू बोधी खून एक नंबर नजारा इकडं भयान भारी. देखा ना कसा दिसत मग आता भयान मोठा आहे त्या उंच. राम 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 राम. हा पैसा गेला नाद केला. अरे वा एकच नंबर नजारा इकडं. चाल तुम्ही इथलं पॅक होऊन आले जोडदार. हो खरंच थंडीला वाजती. आमची चाली जिरणार आहे आता. उतराय सोपं आहे अवघड चढायचं लय अवघड आहे. खरं साधना करायचं आता आम्ही झालो वल्ल आखे कवा चढायलो तर आरडा वरडा करीत पानरडा दुखायला लागला. म्हणून आता चला गपचीत वज वज खाली उतरा मरणाचा टाइम झालाय म्हणून. पार 5 वाजले येत डोंगरावर. अजून तर 4:30 पायऱ्या खाली उतरून जायचं आहे. आणि अजून एक पॉइंट राहिला आमचा देखायचा. तो मूर्ती देखायची चांगली ती मोठी मूर्ती आहे. ती मूर्ती देखायला चाललो आता. तर जातो मित्र पटापटा खाली. चला मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण देखा. आम्ही असं पटापट उतरून जातो खाली. मग कस काय मित्राव साम्राज्य आहे देखा. भयान उंच ना यो कडा कड्याला या अशा मग पायऱ्या करायसाठी लावेला येत असा साम्राज्य उभा करेला आहे लोखंडाचा. तिथून वर जायचं आपल्याला आता. तिथून पायऱ्या मधून पायऱ्यानं असं वर जायला मग वर आहे मग ती मूर्ती मोठी ती देखा जायची आम्हाला आता. अशा जाऱ्यात जुळ्या लावेला म्हणजे इकडून कडकाय बघाय. आणि माहिती उरती दिसत मोबाईलच्या कॅमेऱ्यात. ते कडकाय ना मग त्यांना जाळ्या लावेला पडला बिडला एकांतर मग पडू नये म्हणून जाळ्या लावेला. हे मट्टी खोलदरी ये कडका मटमटा पडला तर डायरेक्ट भुगा मेला तो. त्याच्यामुळे या प्लॅन बनवला आहे त्यांनी. एक लुप्त सोय पण ते चालू नाही. मग काय जायला पायानाच मग जातो पायानाच आम्ही. देखा मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण. मग जातो पटापटावर. फायनल मित्र पायऱ्या चढून पटापटा आणि आलो न बोवर. देखा मग मूर्ती कशी वाटली मग तुम्हाला मूर्ती. देखा तुम्हाला खडकाय दाखवते. देखा आवडा मोठा खडकाय खाली.
म्हणजे आज पायऱ्या बनवून टेक्निक बारीक बनवला येठा आणि वरू एवढा फोडेला आहे आणि इकडे हे मांगी तुंगीचा तिकडं अंगठा आहे आणि इकडं मूर्ती खाली आमचा जोडदार माकरा फोटो काढीत हानील रे म्हणून कानफटीत ठेवीन मग कानफट लाल करून माकडा सोपी नाही लय मोका राहते लाल माकडा देखा मग कशी वाटली तुम्हाला मूर्ती होय जाता येतं पण तिकडे एंट्री नाही आणि पायऱ्या लावायला आपण तिकडे जाऊन देता नाही पोलिसात येतं ते सांगतात तिकडे काय आहे तुमचा देखा मग कशी वाटत मूर्ती मगा 108 फूट उंच आहे जगातील सर्वात उंच आहे जय हिंद समाजाची मग आता पहिल्यांदा देखली बावडी मोठी मूर्ती कमी मोठी नाही मग अशा प्रकारे चाललाय आमचा सगळा हिंडून आणलो आता मस्त पैकी पायऱ्या उतरत खाली पायऱ्या उतरताना मजा येऊ राहिली आहे मस्त बावला सारखा टुनटुन उड्या मारीत चालतो आम्ही येते का टन 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 चढायपेक्षा उतराय सोपं आहे मस्त उड्या मारीत चाललो ते कार्टून सारखा टन 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 आलो आता मित्र खाली उतरून मांगी तुंगी डोंगरावरून आता त्या कारण किती मस्त वातावरण झालंय पाणी बिनी उघडून गेलाय खाली आलो होतो आणि वर मरणच पाणी पडत चला मित्र जातो आता घरी इथं आजचा व्हिडिओ संपून टाकतो आमच्या गाड्या शेपा मस्त पल्सर आहे मस्त चला भेटू मित्र नवीन व्हिडिओत नवीन जागी तोपर्यंत बाय बाय